नागपूर जिल्ह्यातील सावनेरमध्ये भीषण अपघात घडलाय। सावनेर बायपास ओव्हरब्रिजवर अज्ञात वाहनानं दुचाकीला जोरदार धडक दिल्यानं 2 युवक गंभीर जखमी झाले आहेत। जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून उपचारासाठी नागपूर मेडिकलला हलवण्यात आलंय। सावनेर बायपास ओव्हरब्रिजवर दुपारी 12:30 वाजताच्या सुमारास हा अपघात घडला। अज्ञात वाहनानं दुचाकीला जोरदार धडक दिल्यानं दुचाकीवरील दोघी जण गंभीर जखमी झाले। घटनेची माहिती मिळताच हितज्योती आधार फाउंडेशन आणि सावनेर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले। सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांना सावनेर पोलीस स्टेशनचे अंकुश मोळे यांनी अपघाताची माहिती दिल्यानंतर हितेश बनसोड आणि पोलीस पथकानं तातडीनं मदतकार्य सुरू केलं। हितज्योती आधार फाउंडेशनच्या ॲम्ब्युलन्समधून दोन्ही जखमींना सावनेर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं। डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी दोघांनाही नागपूर मेडिकल हॉस्पिटलमध्ये रवाना करण्यात आलं। जखमी तरुण दुचाकीवरून आपल्या गावाहून नागपूरकडे कामासाठी जात होते। अपघातात 26 वर्षीय विजय कावरे आणि 28 वर्षीय अजय दोडके हे 2 तरुण गंभीर जखमी झाले आहेत। दोघेही मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील घाट अमरावती येथील रहिवासी आहेत। दरम्यान अज्ञात वाहनाचा शोध सुरू असून पोलीस पुढील तपास करत आहे। यावेळी सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांनी सावनेर पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांचे संख्याबळ अपुरे असल्यानं नागरिकांना वेळेवर मदत मिळण्यात अडचणी येतात, त्यामुळे पोलीस स्टेशनमध्ये स्टाफ वाढवण्याची मागणी केली आहे।